नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आता रक्षाबंधन अगदी जवळ आले आणि रक्षाबंधन निमित्ताने काहीतरी गोड तर झालंच पाहिजे. तर त्यासाठी आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट अजिबात कुठलाही खर्च न करता अगदी सोप्या पद्धतीने घरी रव्याचे गुलाबजामुन कसे बनवायचं ते बघणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी आपण इथे एक कढई गरम करून घ्यायची. कढई गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याला कितपत आता गुलाबजामुन बनवायचे त्यानुसार म्हणजे 1 वाटी रव्यासाठी बरोबर 1 ते 1.5 चमचे आपण तूप हे घेणार आहोत. तुपाचं प्रमाण अगदी कमीच ठेवा. जास्ती घेतले तर ते थोडेसे तुपकट तयार होतील, चवीला देखील थोडा फरक पडेल. त्यामुळे इथे बरोबर 1 चमचे मी तूप घेतले. तूप गरम झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये 1 कपभर अगदी बारीक असा रवा हा घेतला आहे. जर जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला बारीक फिरून मगच वापरा. जर आपण जाड रव्याचे गुलाबजामुन बनवले तर त्याला तळे जातात आणि त्यामुळे आपला जो गुलाबजामुन आहे तो व्यवस्थित होत नाही. म्हणून अगदी बारीक रव्याचा वापर करा. रवा हा आपण आता हलकासा फक्त 2 ते 3 मिनिटभर आपण जास्तीत जास्त फक्त 2 मिनिटभर मंद आचेवरती आपण याला भाजून घेणार आहोत. अजिबात कलर वगैरे बदलेपर्यंत आपल्याला भाजण्याची गरज नाही. फक्त त्याच्यातला जो काही कच्चापणा आहे तो निघण्यासाठी आपण याला फक्त 2 मिनिटं भाजून घेणार आहोत. ह्या पद्धतीने मी मंद आचेवरती 2 मिनिटं रवा हा भाजून घेतला आहे. आपला रवा भाजून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी मिल्क पावडर हे घालते. मिल्क पावडरचं प्रमाण कमी जास्त आवडीनुसार आपण घालून घेऊ शकतो. मिल्क पावडर फक्त छान फ्लेवर आणायचं काम करतं, म्हणून आपण याच्यामध्ये अगदी थोडंसं मिल्क पावडर घातलं आहे आणि लगेच अगदी थोडंसं वेलची पूड देखील आपण घालते. वेलची पूड आपल्या आवडीनुसार आपण टाकून घेऊ शकतो, कमी जास्ती. जर आपल्याला आवडत नसेल नाही घातलं तरी काही हरकत नाही. त्यानंतर लगेच 1 वाटीसाठी 1 कपासाठी इथे आपण 2 कप आता दूध हे घालणार आहोत. अगदी थोडं रूम टेम्परेचर दूध घेतले. ते अगदी थोडं घालत आपण आता हे रवा हा शिजवून घेणार आहोत. एकाच वेळेस जर आपण रव्यामध्ये दूध घातलं तर त्यामुळे अगदी मोठ्या अशा गाठी पडण्याची शक्यता असते. म्हणून का आपण अगदी बारीक असा रव्याचा वापर केला आहे, म्हणून अगदी दाट शक्यता असते. म्हणून अगदी थोडं आपण दूध घालत हे मंद आचेवरती छान आता हा रवा शिजवून घेणार आहोत. जर आपण फुल गॅसवरती हा रवा शिजवून घेतला तर तो लगेचच शिजतो आणि त्यामुळे आपला जे काही गोळे असतात त्यांना तळे जातात. म्हणून मंद आचेवरती याला छान असा मऊसूत होईपर्यंत, घट्टसर गोळा होईपर्यंत हा रवा आपण आता ह्या दुधामध्ये शिजवून घेणार आहोत. इथे अजिबात आपल्याला पाणी वापरण्याची गरज नाही. आपण फक्त दुधामध्ये याला शिजवून घेणार आहोत. यामुळे खूप छान चविष्ट असे आपले गुलाबजामुन हे होतात. मंद आचेवरती छान आता आपण गोळा होईपर्यंत याला शिजवून घेतले. आता लगेच आपण हा गॅस बंद करून घ्यायचा आणि याला आता हलकंसं गार आपण होऊ देणार आहोत. अगदी जास्ती देखील गार होऊ देण्याची गरज नाही. हलकंसं गार झाल्यानंतर लगेच याचे आपण कणिकही मळून घेणार आहोत. अगदी मऊसूत असा गोळा तयार करून घेणार. तर मी हलकंसं 3 ते 4 मिनटं याला गार होऊ दिलं, जेणेकरून आपण गोळ्याला हात लावू शकतो, म्हणजे रव्याला हात लावू शकू इतपत याला गार होऊ द्यायचं. आणि आता आपण 2 ते 3 मिनटं छान मऊसूत गोळा होईपर्यंत याला मळून घेणार आहोत. तर गोळा होईपर्यंत मी आता मळून घेतले. त्यानंतर आपल्या आवडीनुसार लहान मोठे आपल्याला हवे तशा आकाराचे आता आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण अजिबात हाताला तूप वगैरे न लावता अगदी छान मऊसूत असा आपला अजिबात कुठेही तळा न जाता अगदी परफेक्ट असे आपले गोळे हे तयार होतात. ह्याच पद्धतीने आपण आता मध्यम आकाराचे संपूर्ण रव्याचे गोळे तयार करून घेणार आहोत. तर आता मी इथे संपूर्ण गोळे तयार करून घेतले. आता आपले गोळे तयार झाल्यानंतर यासाठी लागणारे सिरप तयार करून घेऊया. तर इथे ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने बरोबर 1.5 वाटी आपण आता साखर घेतले. सिरप आपण कमी जास्त आवडीनुसार करून घेऊ शकतो. जर तुम्हाला नंतरून अजिबात सिरप लागत नसेल तर कमी करून घेतलं तरी काही हरकत नाही. ज्या वाटीने आपण रवा घेतला तर त्या वाटीने बरोबर 1.5 वाटी आपण साखर घेतली आणि ज्या वाटीने आपण दूध घेतलं तर म्हणजे त्याच वाटीने आपण बरोबर 2 वाटी दूध घेतलं तर त्याच वाटीने बरोबर इथे 2 वाटी आपण पाणीही घालून घ्यायचं. म्हणजे 1.5 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी घालून आपण आता याचं सिरप तयार करून घेणार. थोडंफार पाण्याचं प्रमाण जास्ती कमी झालं तरी काही हरकत नाही. आता आपलं जी साखर होती ती पूर्णपणे विरघळून गेली आणि त्यानंतर आपण लगेच यामध्ये अगदी छान कलर येण्यासाठी 5 ते 6 केशर काड्या, नसतील तर स्किप केलं तरी काही हरकत नाही. सिरपला छान आणखी चव येण्यासाठी याच्यामध्ये पुन्हा आपण अगदी थोडीशी वेलची पावडरही घालणार आहोत. वेलची पावडर घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आणखी 2 मिनिटभर आपण फुल आचेवरती
याला छान उकळून घेणार आहोत। आपल्याला अजिबात एक तारीख पाक वगैरे करून घेण्याची गरज नाही। एक तारीख किंवा गोळी होईपर्यंत फक्त आपला हाताला आपण बोटांना थोडासा पाक लागल्यानंतर एकमेकांना आपले बोट असे चिपकले पाहिजे इतपत आपल्याला फक्त चिगट याचा पाक तयार करून घेणार आहोत। जर आपण अगदी कडक पाक तयार करून घेतले तर त्यामुळे आपले जे गुलाबजामुन आहे ते देखील अगदी कडक होण्याची शक्यता आहे। ह्या पद्धतीने आपण चेक करून बघायचं। थोडंसं आपल्याला चिगट लागायला लागला तर लगेच आपण गॅस हा बंद करून घ्यायचा। तर चिगटला बघू शकाल त्यानंतर मी थोडंसं मला तो अगदी पातळ वाटत होता, पुन्हा मी 2 मिनिटभर त्याला उकळून घेतलं। अगदी परफेक्ट असा आता आपला पाक हा तयार झाला। याच पद्धतीचा आपला पाक तयार करून घ्यायचा। त्यानंतर लगेच आपण आता गॅस हा बंद करून घेऊया आणि लगेचच आपण गुलाबजामुन तळायला घ्यायचं। गुलाबजामुन तळण्यासाठी साईडला तेल हे गरम करून घेतले। तेल हे गरम झाल्यानंतर लगेच आपण मंद आचेवरती छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। असे एक एक करत आता आपण संपूर्ण जेवढे ह्या तेलामध्ये बसतील तेवढेच गुलाबजामुन घालणार आहोत। अगदी जास्तीचे देखील घालू नका। यामुळे काय होतं, जास्ती गुलाबजामुन टाकून घेतो आपण आणि आपलं जे तेलाचं टेम्परेचर ते अगदी लो होतं आणि त्यामुळे जे आपले गुलाबजामुन असतात म्हणजे तेल कमी आणि गुलाबजामुन जास्ती झाल्यामुळे आपले गुलाबजामुन तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते। म्हणून अगदी थोडे थोडे गुलाबजामुन घालून आपण या तेलामध्ये आता तळून घेणार आहोत। आणि गुलाबजामुन टाकल्यानंतर लगेचच आपल्याला याला चमच्याने हलवायची गरज नाही। कमीत कमी 2 मिनिटभर होऊ द्या आणि त्यानंतरच आपण याला चमच्याने या पद्धतीने हलक्या हाताने व्यवस्थित त्याला हलवून द्यायचे। अशाच पद्धतीने आपण छान आता गोल्डन कलर येईपर्यंत आता छान आपण यांना मंद आचेवरती तळून घेणार आहोत। मंद आचेमुळे काय होतं, आतपर्यंत आपलं तेल जातं आणि त्यामुळे आतपर्यंत ते छान तळून होतात। ह्या पद्धतीने मी मंद आचेवरती छान आता सोनेरी कलर येईपर्यंत आपण यांना आता तळून घेणार। तर छान आता आपल्याला हवा, जर आपल्याला अगदी डार्क कलर हवा असेल तर थोडा वेळ जास्ती वेळ राहू दिला तरी काही हरकत नाही, आपल्या आवडीनुसार। आता मी ह्या पद्धतीने यांना तळून घेतलं आहे। अगदी छान आपल्या गुलाबजामुनांना तळा कलर आला आहे, अजिबात न तुटता तळे न जाता अगदी परफेक्ट असे आपले खव्याचे गुलाबजामुन सारखे तयार झाले। लगेच आपण गरम गरम गुलाबजामुन काढून पाकामध्ये टाकून घेणार आहोत। पाक देखील आपला हलकासा गरम आहे, त्यामुळे आतपर्यंत पाक हा छान जातो आणि छान आपले मऊसूत असे गुलाबजामुन हे तयार होतात। संपूर्ण आपले आता तळून झाले। आता आपण यांना रात्रभर असंच पाकामध्ये ठेवून देणार आहोत। तर याच्यावरती झाकण ठेवून आपण आता रात्रभर राहू दिले। दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल दुपटीने फुलून अगदी छान असे आपले गुलाबजामुन हे तयार झाले। जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे चविष्ट असे आपले रव्याचे अगदी परफेक्ट खव्यासाठी सारखे लागणारे गुलाबजामुन हे तयार झाले। नक्की तुम्ही रक्षाबंधन निमित्ताने बनवून बघा, नक्की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल। एवढे छान असे आपले गुलाबजामुन हे तयार होतात। आतपर्यंत अगदी छान असे आपला पाक देखील मुरवला आहे। जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढेच अगदी छान चविष्ट असे आपले गुलाबजामुन हे तयार झाले। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल।